हे बघा, हे ड्युटीवर काय घेऊन जात आहे. आम्ही फक्त कचरा फेकतोय, पण कचऱ्यासाठी तिला पण फेकून देत आहे. गाडीवाला या घरचा कचरा निकाल. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आत्ता वाजले दुपारचे 12 आणि जस्ट आत्ता मी कॅमेरा ओपन केले. मी रोज तुम्हाला सांगायची सारखं पाऊस येतोय पाऊस येतोय पाऊस येतोय, नाकात जीव आलाय म्हणून. बट आज फायनली तुम्ही बघू शकता, थोड्या वेळासाठी का होईना पाऊस उघडलेला आहे. आणि मला वाटते हा जास्त वेळासाठी तर नाही, तो थोड्या वेळासाठी उघडला आहे. कारण माहीतच आहे तुम्हाला आता मुंबईमध्ये किती पाऊस असतोय आणि त्याच पद्धतीनं तो आता पण येणार. आणि प्लीज गाईज, रेड अलर्ट सांगितलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्याला जाण्यासाठी गाड्या बंद आहेत. कारण ट्रॅकवर पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि खूप जणांचं नुकसान पण होतं आहे. त्यामुळे प्लीज जरा स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. पावसात शक्यतो बाहेर जायचं टाळा, कारण माहीत आहे पावसामध्ये खूप नुकसान होऊ शकते. गाईज, ड्युटीवर जायची तयारी करते, कारण ड्युटीवर जायचं आहे. आता टाइम झाला ड्युटीवर जायचा. ऐकू येत आहे तुम्हाला आमच्या इथलं कॉमेडियन काय म्हणते? ऐकू आलं असेल तर ठीक आहे, नाही ऐकू आलं तर आता त्याला मी काय नाही करू शकत. चला मग आता तयारी वगैरे करते आणि जेवण वगैरे करते, निघते ड्युटीसाठी. गाईज, दुपारपासून आता ब्लॉग चालू केला आहे. जस्ट आत्ताच आले ड्युटीवरून आणि मला लक्षातच नाही की मला ब्लॉग शूट करायचं आहे. मी विसरले होते, कारण भूक खूप जास्त लागली होती. त्याच्यामुळं आले, फ्रेश वगैरे झाले, पटपट आवरलं स्वतःचं. हे बघा, असा काहीसा मेनू आहे. माझी फेवरेट आहे खिचडी, म्हणजेच मसाला भात, आणि ही शेवयाची खीर, दह्याची कढी, आणि बनवणाऱ्या ह्या मॅडम या सेफ आहेत. यांच्यामुळेच आम्हाला चांगलं वंगळं, रोज चांगलं वंगळं खायला भेटते रूमवर. चला आता जेवण करूया, या तुम्ही पण जेवायला गाईज. करायला गेली होती, मला गावाला जायचं होतं, तर मला काही साड्या वगैरे घ्यायच्या होत्या, जसं की माझ्या मावशीला, काकूला, आजीला, आत्याला वगैरे, असं म्हणजे माझ्या फॅमिली मेंबरला साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. तर मी गेली होती कुर्ला. तिथे एक शॉप आहे, तिथे खूप सुंदर साड्या आणि बजेटमध्ये मिळतात. गाईज, मी आले होते कुर्ल्याला, कारण आता 2 दिवसाला मी जाणार आहे गावी, म्हणजे माझ्या घरी. तर त्यासाठी शॉपिंग करायला आले होते. काय सांगू आता तुम्हाला, दुपारी 3 वाजल्यापासून मी फिरते, एवढी हालत बेकार झाली आहे ना माझी खूप जास्त. आणि मी जेव्हा आली होती ना तेव्हा मला ब्लॉग काढायचं पण म्हणजे माइंडमध्ये आलंच नाही की अरे आपल्याला ब्लॉग काढायचं आहे. पण आता लक्षामध्ये आलं आहे आणि तुम्ही मला आता बघू शकता माझी हालत कशी झाली आहे. हे बघा, इतका त्रास येऊन गेला आहे खरंच खूप जास्त, आणि माझ्या हातामध्ये पण इतकं ओझं आहे ना खूप जास्त. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या बुटऱ्या थैल्या आहेत ते शॉपिंग बॅग. कारण आता सांगायचं म्हणलं तर माहीत आहे, मी 5 महिन्यानंतर गावाला जात आहे. जसं मी जॉईनिंग केलं तशी मी गावाला गेली नाही. बाहेर गेली होती फिरायला, तेव्हा पण गावाला गेली नाही. माझ्या ताईला छोटा बेबी झाला तेव्हा पण गेली नाही. पण फायनली आता मी 2 दिवसाला गावाला जाणार आहे, आणि ते पण फक्त 2-4 दिवसासाठी. आता इतका दिवस मी इथे होते आणि गावाला गेली नाही म्हणल्यावर शॉपिंग तो बनती है भाई. कारण मला पण बहिणी वगैरे आहेत, त्यांचे छोटे बेबी, त्यांच्यासाठी मला काही कपडे वगैरे घ्यायचे होते. आणि माझ्या ताईला बेबी झाला तेव्हापासून मी तिला कपडे पण नव्हते घेतले आणि बघितली पण नाही. हे गोष्ट मी सांगितली पण होती तुम्हाला. आणि आता काही दिवसातच मी तिचा फेस रिव्ह्यू करणार आहे आपल्या यूट्यूबला, इंस्टाग्रामला. इतके दिवस मी तिचा फेस रिव्ह्यू केला नव्हता, कारण मीच भेटली नाही तिला अजून. पण सिरियसली गाईज,
मी खूप जास्त थकले. हे बघा किती हेवी बॅग्स आहेत माझ्याकडे, खूप जास्त हेवी. आणि आता स्टेशनला चालले. आता बाकीचं मी तुम्हाला रूमवर गेल्यावर दाखवते की नक्की कोणाला काय घेतलंय काय नाही हे सगळं. जस्ट आत्ता पोहोचले गाईज रूमवर. 3 वाजता गेली होती मी शॉपिंग करायला आणि आत्ता वाजलेत 10:30. बघू शकता मला किती टाईम लागला आहे शॉपिंग करायला. कारण खरंच इतका वेळ लागला ना मला शॉपिंग करायला, मी तर खूप थकून गेले. माझ्या फेसवरून तुम्हाला समजतच असेल गाईज. खरंच सिरियसली सांगते, मी इतकी जाम थकले ना खूप जास्त. आणि आली, स्वतःच आवरले, चेंज वगैरे केली आणि फक्त फ्रेश झाले. अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे कारण ताई वगैरे नाही आहेत, त्यांनी ड्युटीवर गेले आहेत. आता त्यांनी येईपर्यंत मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे हा राडा असाच ठेवला आहे. जशी आली मी तसा हा राडा इकडे असेच पूर्ण बॅग वगैरे ठेवली. अजून आवरलं नाही. या पूर्ण शॉपिंग बॅग आहेत जे मी आज शॉपिंग केली. हे सर्व आता पूर्ण मला हे आवरायचं आहे. आणि तुम्हाला तर सांगितलंयच की मला गावाला जायचं आहे, ते व्यवस्थित बॅगमध्ये पॅक करावं लागेल. माझं खरंच डोकं हँग होतं आहे, मला समजत नाही नक्की करायचं काय. कारण इतके जास्त थकले ना, आता असं वाटतंय मस्त फ्रेश झाले, आता पांघरून घेऊन झोपून जावं. पण नाही झोपू शकत कारण स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि जे सामान घेऊन आले ते व्यवस्थित ठेवून पण द्यायचं आहे. कारण असाच रूममध्ये राडा नाही ठेवू शकत, कारण मला ते रूममध्ये राडा पडलेला आवडत नाही अजिबात. कारण घाण नको आहे बिलकुलच, रूम पॉश आणि स्वच्छ हवी मला. म्हणून आता ते मला झोप सॅक्रिफाईस करावं लागेल. पण सर्वात अगोदर ते राडा उचलून घ्यावं लागेल आणि सर्वात अगोदर काम म्हणजे स्वयंपाक बनवावं लागेल. कारण आता ताई त्यांनी ड्युटीवरून येणार, थकून येतात बिचाऱ्या, तर स्वयंपाक मलाच बनवायचा आहे आणि त्यांना भूक पण लागते. त्यामुळे चला आधी अगोदर स्वयंपाक बनवून घेते. आणि मी नक्की काय काय शॉपिंग केलं आहे, कोणासाठी काय घेतलं काय नाही, माझ्या कोणत्या फॅमिली मेंबरसाठी काय घेतलं हे मी तुम्हाला दाखवेलच, नक्की दाखवेल. तुम्ही फक्त माहिती आहे आपले ब्लॉग कंटिन्यू बघा. जरी मी या ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकले ना, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल की मी कोणासाठी काय शॉपिंग केले, पण नक्की दाखवणार. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, ठीक आहे. चला आता स्वयंपाक बनवूया. स्वयंपाक झाल्याच्या नंतर समोरचं दाखवते आणि स्वयंपाक झाल्यावर भेटू थोड्या वेळात. कारण आता स्वयंपाक बनवतच मी तुम्हाला दाखवले असते, पण कसं आता एकदम ब्लॉग शूट करत जर स्वयंपाक बनवत राहिली तर वेळ होतोय आणि ताई वगैरे यायचा टाईम झाला आहे. चला आता मी फास्ट मस्त बड्यापैकी स्वयंपाक बनवून घेते.